नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, प्रियदर्शन बाबू. आणि माझ्या ह्या चॅनल बंबया मसालामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर काल मी तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आणि त्यांची उत्तरं ते अगोदर मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही चेक करू शकता की त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर आली की चुकीची आली. पण जे काय आहे, जर प्रश्नांची उत्तरं चुकीची आली असतील तरी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर आपण अगोदर कालच्या 5 प्रश्नांची उत्तरं ऐकूया आणि त्याच्यानंतर आजच्या 5 प्रश्नांकडे मग जाऊया. ठीक आहे, तर आता काही वेळ न घालवता सुरू करूया. हे होतं कालचा पहिला प्रश्न. अगोदर ह्या मंडळाचं नाव होतं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आता आपण कुठल्या नावाने ह्या मंडळाला ओळखतो? एवढं सोपं प्रश्न होता. आणि तुम्हाला अगोदरच बोललोय मी, माझे जे काय प्रश्न आहेत ते सगळे मुंबईबद्दलच आहेत मोस्टली तरी, किंवा आपण महाराष्ट्राबद्दल आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर, आता आपण ह्या मंडळाला लालबागचा राजा म्हणून ओळखतो. तर हे होता पहिला प्रश्न. आता पुढे जाऊया कालच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, आता मुंबई हे 7 आयलंड वरनं बनलं आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं होतं की 3rd सेंचुरी BC मध्ये कुठला राजा होता जो मुंबईवरती राज करत होता? तर ह्या प्रश्नाचं उत्तर, हा जो राजा आहे ह्याचा जो कॅरेक्टर आहे तो शाहरुख खानने एका मूवी मध्ये पण सादर केला आहे. आता तुम्हाला कळलं असेल कुठल्या राजाबद्दल बोलतोय मी. तर ह्या राजाचं नाव होतं अशोका. तर हे होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढे जाऊया कालच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, एशियाटिक लायब्ररी बद्दल तुम्हाला काल हे प्रश्न होता. तर एशियाटिक लायब्ररीचे जे पायऱ्या आहेत त्या जो सर्वात पहिला पायरा हे आहे, तिकडे एक नंबर लिहिलाय. तर ते नंबर काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर तिकडे लिहिला आहे 0 हा नंबर तिकडे लिहिला गेला आहे. आता पुढे जाऊया कालच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, ही तुम्हाला एक जागा ओळखायची होती. आता ही जी जागा आहे ती वर्ल्ड वॉर 1च्या वेळेस एक 600 बेडचे हॉस्पिटल म्हणून वापरले गेले होते, किंवा त्याला कन्वर्ट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर ही कुठली जागा होती अशी? तर तुम्हाला एक हिंट देतो की ही जागा कोलाबामध्ये आहे आणि एकदम गेटवे ऑफ इंडियाच्या एकदम समोर आहे. तर आता तर तुम्हाला लगेच कळलं असेल, मी ताज महाल हॉटेल बद्दल बोलत होतो. तर असंच आपण आता कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, तर 19th सेंचुरीमध्ये जे ब्रिटिशर लोक भारतात आले त्यातले खूप लोक मुंबईतच होते. तर ह्या लोकांना आपलं जे लोकल जेवण होतं ते त्यांना काही पटत नव्हतं, त्यांना काही आवडत नव्हतं. तर त्यावेळेला काहीतरी एक सुविधा सुरू केलेली होती जी अजूनपर्यंत मुंबईमध्ये आहे. तर ती कुठली सुविधा आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डब्बावाला सिस्टम. तर इकडेच आपले कालचे 5 प्रश्न संपतात. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. आता डॉक्टर जॉन विल्सन ह्यांच्या नावाने विल्सन कॉलेजचं नाव पडलं आहे, हे तर आपल्याला माहिती असणार. पण एक अजून एक आयकॉनिक इन्स्टिट्यूशन आहे ज्याचं नाव पण ह्या डॉक्टर विल्सनच्या नावानेच ठेवलं गेलं आहे. तर ते इन्स्टिट्यूशन कुठलं आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर हे होतं पहिला प्रश्न. पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, 1871 मध्ये ही जागा ओपन झालेली, म्हणजे एस्टॅब्लिश तेव्हा झालेली. आणि शांताराम जो नॉवेल आहे त्या नॉवेलमध्ये ह्या जागेचा खूप उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला मला फक्त ही जागा कुठली आहे ते मला ओळखून सांगायचं आहे. तुम्हाला एक हिंट पण देतो की हे एक जागा म्हणजे बघण्यासारखी जागा नाही, हे एक रेस्टॉरंट बद्दल बोलत आहे मी. तर हे होतं तुमचं हिंट. आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, इंडियामधली ही पहिली अशी बिल्डिंग होती जिकडे इलेक्ट्रिक लाईट आणि एक आपलं जो स्टीम एलिव्हेटर, हे 2 गोष्टी पहिल्यांदा इंडियामध्ये कुठे बघितलं गेलं होतं, तर ते ह्या जागेमध्ये होतं. तर ही जागा कुठली आहे? तर हे होतं तिसरा प्रश्न. आता पुढे जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, मुंबई हा शहर जे आहे तिकडे 3 गेट होते. ठीक आहे, एक
त्या तिघांमधलं एक गेट जे आहे ते सेंट थॉमस कॅथीड्रलच्या नावाने ठेवलं आहे. तर आपण ह्या गेटला कुठल्या नावाने ओळखतो? तुम्ही जर प्रश्न नीट ऐकला असणार तर प्रश्नातच तुम्हाला क्लू कळलेला असणार आणि तुम्हाला उत्तर लगेच येईल. तर हे होता आजचा 4था प्रश्न. आणि आता पुढे जाऊया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. तर हे आहे आजचा शेवटचा प्रश्न. अगोदर आपण ह्या जागेला राणीची बाग म्हणून बोलवायचो. आणि हे एक ज्यूइश बिझनेसमॅन होते डेव्हिड ससून, ज्यांच्या नावावरून ही जागा होती आणि ती पूर्ण जागा त्यांची होती. आणि इथे एक लायब्ररी पण होती जे त्यांच्या नावावरून ठेवलेली, जे फोर्टमध्ये होते. आता आपण ह्या कुठल्या जागाबद्दल बोलत आहे ज्याचं जुनं नाव राणीची बाग होती? आता आपण कुठल्या नावाने ह्याला बोलवतो? तर इकडेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. व्हिडिओ तुम्ही बघितला, थँक्यू. आणि आजचे जे 5 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं कॉमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. जरी तुम्हाला शुअर नसेल, काही गेस असेल तरी लिहा. क्विज मध्ये कधीच काही चुकीचं उत्तर नसतं. तर असंच मी उद्या परत भेटेन तुम्हाला अजून 5 प्रश्न आणि 5 उत्तरं घेऊन. तर माझ्या व्हिडिओची वाट बघा. आणि आजसाठी एवढंच. आपण उद्या नक्की भेटू. तेव्हापर्यंत मजेत राहा, हसत राहा, खुश राहा आणि अ व्हेरी 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 गुड नाईट.